हॅलो, माझं नाव धनंजय कुलकर्णी. आपण चाललो आहे कणकवलीवरून माणगावला आणि आपण आता रस्ता बघतो आहे. हायवेवरून चाललो आहे कणकवलीच्या आणि आपण पुढं आता माणगावला जाणार आहोत. हायवे, रिक्षा आणि सगळं मी रेकॉर्ड करतो आहे. तो आता एक टर्न येणार मस्तपैकी, तिथून माणगावला रस्ता आहे. कुडाळपासून जरासं दूर आहे. हा जो मेन रोड आहे तो माणगावला जातो. छोटासा रोड आहे पण मस्त आहे, एकदम सुपर ॲटमॉस्फिअर आहे. चलो चलो, मी कणकवलीवरून माणगावला रिक्षाने जात होतो, त्यामुळे असं रेकॉर्ड करतो आहे. चलो. तो रस्ता थोडासा खराब होता, मी पावसाळ्यात जातो आहे त्यामुळे रस्ता खराब खूप होता. तरी मी माणगावला आम्ही पोचलो. माझी आई आणि मी जातो आहे. तो आता 5-10 मिनटावर माणगाव येणार आहे फक्त. माणगावच्या देवस्थानात आम्ही पोचलो आहे आणि तुम्हाला आता मी माणगाव दत्तस्थानाचं जे जन्मस्थान आहे, श्रीपाद श्री वल्लभायांचं दर्शन करवणार आहे. तुम्ही दर्शन घ्या. आवे कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. कवन येऊने कुरुंदवाडे, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. कवन येऊने कुरुंदवाडे, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. हारी देवावे व्यवहारी, बोलावे संसारी. घालून अंगीकारी, प्रतिपाळी तो निर्धारी. केला जो निज निश्चय, स्वामी कोठे तो अवतारी. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. कवणे येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. राणी माझी करुणावाणी, काया कष्टी प्राणी. ऐकून घेशील कानी, देशील सौख्य निदानी. संकटी होऊन मूर्छित असता, पाजिल कवना पाणी. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. कवन येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. त्या वेळा सत्पुरुषांचा मेळा, पाहतसे निज डोळा. लाविसी भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा. श्रीपाद श्री वल्लभ म्हणती, अभय तुझ गोपाळा. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे. कैसे काय करावे, कवण्या परमी राहावे. कवन येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे. वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानांना आम्ही नमस्कार करून मी आईला सांगितलं की मी आता वरती जातो आहे, जिथे स्वामी समाधीला म्हणजे ध्यानधारणा करायचे. ते खूप डोंगरावर आहे. आता जे आपण म्हणजे त्याला गुहासुद्धा म्हणतात, तिथे मी जातो आहे. वाट पुरी डोंगरावर आहे, त्यामुळे मला शेतातून जावं लागणार आहे आणि पावसा आहे त्यामुळे खूप गचमटी झालेली आहे. त्यामुळे चलूया. ही वाट बघूया आपण कशी आहे. ओके, ठीक आहे.
आता मला पहिलं शेतातून जावं लागलं, कारण शेतात वाट खूप होती, ती खूपच नॅरो होती. खूप चिखल झालेला, जिथे पाय ठेवतो तिथे आतमध्येच जायचं. त्यामुळे कसं जाऊ तुम्हाला वाट दाखवतो मी मध्येच. हे शेत आहे, मला कोणतं इथे माहीत नाही पण आहे, खूप मोठं आहे. मला त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. तुम्हाला असं साईडला एका दिसत असेल, या पुऱ्या एका डोंगरावर मला जायचं आहे. आणि वाट बघा, खूप चिखल झालेलं आहे आणि चिखलातून मी चालत जातो आहे आता. हे शेत आहे, मला वाटतं आहे भाताचं शेत आहे पुरं. चलो या आपण पुढे. आता तुम्हाला मी वाट दाखवतो कशी झाली आहे. याच्यात तुम्हाला यायचं असेल तर पावसात येऊ नका, उन्हाळ्यात या किंवा हे येतात. मी पावसाळ्यात नेमका आलो, त्यामुळे तरी पण मी वरती चाललो आहे, कारण मला श्री वासुदेवानंद सरस्वती यांचं मला ध्यानधारणेचंही बघायचं होतं. तिथे पावसाळ्यात सहसा कोण जात नाही, तरी मी गेलो. चला आता आपण वाट बघूया. चलो आहे बघा, ही शेतातली वाट आहे. इथे मला वाटत दिसत नाही ॲक्च्युली. हां दिसली. चला. हे शेत आहे, इथून ही वाट आहे. इथे काही असू शकते ॲक्च्युली, पण चलूया, काय नाही. मला रस्ता प्रॉपरली दिसत नव्हता, तरी मी चाललो आणि वाट मला भेटली. आणि मी त्या जे डोंगराच्या पायथ्याशी आहे तिथून वाट म्हणजे चांगली वाट सुरू होते. पहिले तुम्हाला शेतातून पार करावं लागतं आणि मध्ये एक ओढा येतो, त्या ओढ्यात फक्त लाकूड ठेवलेलं आहे, त्या लाकडानुसार पलीकडे जावं लागतं. आता येतं आहे बघा. हां, आता मी जातो आहे. ॲक्च्युली मी रेकॉर्डर तिथे ऑफ केलेला, कारण वाऱ्याचा आवाज इतका येत होता की तुम्हाला ऐकायलासुद्धा आलं नसतं. त्यामुळे ही वाट आहे. आता मी शेत पार केलेलं आहे आणि मी शेत पार केल्यावर मी वरती जाणार आहे आता गुहेकडे. त्यामुळे आम्ही आता वरती चढायला सुरुवात केली. हां, जवळपास मी करतो. इथे पानं पडलेली आहे, तिथे अजून घसरण सुरू झालेली नाही आहे. तो पुढे जसं आपण जाऊ तसं घसरण भेटणार. इथे काटे पडलेले, सगळे धूळ पडलेली, सगळ्या गोष्टी झालेल्या, कारण पावसाळा होता त्यामुळे. वाट बघा. हो, ही वाट ना एवढी हे झालेली, इथे ताराबिरासुद्धा पडलेला होता सगळ्या गोष्टी, तरी पण गेलो मी. व्यवस्थित इथे सगळं झाडं आहेत, वेगळी फुलं झाडं आणि सगळी मोठी आंब्याची झाडं. अजून एक इथे मठ लागतो, मध्ये एक मठ आहे, तर कोणत्या स्वामींचा मला आठवत नाही, पण मध्ये एक मठ लागतो. तिकडे 2 अशा बायका बसलेल्या ध्यान करत होत्या, त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब न करता मी तिथे नमस्कार केला. तिथे वासुदेवानंदाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं, त्यांनी मला सांगितलं पुढे वाट खूप घसरण आहे, पण त्या माझ्याशी बोलल्या, मी नाही बोललो. तरी पण बघा वाट सुरू झाली. आता जी मेन घसरण आहे ती आत्ता सुरू होते ह्याच्या पुढे. आणि पुढे असं जंगला टाईप आहे, असं सगळी झाडं अशी खाली आली आहेत, त्यामुळे एका हाताला धरूनच जावं लागतं. इथे धरायलासुद्धा काय नव्हतं, त्यामुळे मी पुढे जात होतो. इकडे मी खूप हळू पाऊल टाकत होतो, कारण खूप घसरण झालेली, वाळूसुद्धा होती, फुलंसुद्धा होती. सगळं हे पावसामुळे, पाऊस खूप पडलेला, त्यामुळे झालं. आता मला धरून जावं लागणार आहे. मी धरून जातो. आता मेन डोंगर सुरू झाला आहे. आता हा काही जंगलातूनच मला जावं लागणार आहे पुरं. त्यामुळे जर तुम्हाला परत सांगतो आहे, तुम्हाला जर यायचं असेल या तर उन्हाळ्यात या. पावसात थोडीशी कमी वाटी बंद असते. इथे खूप घसरण झालं, त्यामुळे कॅमेरा माझा खूप हलला आहे. त्या वाट दाखवतो आहे तुम्हाला. बघा, जसा पाय ठेवला तसा पाय निसटत होता माझा. अशा प्रकारे मी आता एकदम जवळ मी पोहोचलेलो आहे. इथे जिथे वासुदेवानंद सरस्वती ध्यान करायचे, काय तिथे बसायचे. खाली मंदिर आहे, वरती डोंगरावर आहे. आता मी तुम्हाला दाखवतो एक बोट तिथे. हां,
हा जो बोर्ड आहे तिथे सगळं लिहिलेलं आहे, पण मी तो वाचला नाही कारण खूप थकलेलो वरती चढून. बोर्ड. आता आपण गुहेकडे चाललो आहे. गुहेचा पाठच्या बाजूला होता आपण. त्याला हा बघा, ही मेन किंवा इथे वासुदेवानंद सरस्वती ध्यान करायचे. इथे त्यांची छोटीशी मूर्ती आहे, खूप जवळ आहे. ते ध्यान करायचे तिथे बसायचे खूप वेळ आणि खाली यायचे भक्तांसाठी भेटायला. इथून ते सगळं एकच माणसं बसण्याची एवढी गुहा आहे. जास्त मोठी गुहा नाही आहे ही. फक्त मी गेलो आणि माझाच एवढा उंचीची आहे. माझी उंची जवळजवळ 5'3" म्हणजे 5 एवढीच आहे गुहा, जास्त नाही. त्यामुळे तिथे मी कॅमेरासुद्धा थोडा मी विचित्र पद्धतीने धरलेला, आणि तुम्हाला मी दाखवतो आहे पुरं. एक छोटीशी गुहा आहे एकदम, तिथे एकच माणूस बसू शकतो. आणि एक छोटंसं मंदिर ठेवलं आहे तिथे. आणि हे बघा, ही येण्याची वाट आहे. आणि आता मला जायचं होतं, आणि मला नंतर कळलं की जेवढं चढणं सोपं आहे तेवढंच उतरणं कठीण आहे. तरी पण मी म्हटलं की जाणार. ठीक आहे, चलो निकलते. तुम्हाला मी वाट दाखवतो आहे. आता मला धरून उतरावं लागणार आहे. चलो, खूप घसरण झाली आहे आणि मजा तरी येतेच आहे. ही बाग मी इथून उतरून आलो एवढं, आणि आता उतरतोय, हळूहळू उतरतोय. आता आपण थोड्या वेळाने खाली भेटूया आणि मग मी बोलतो तुमच्याबरोबर परत. आणि तुम्ही म्युझिक बघून एन्जॉय करा. आता मी जवळपास खाली आलो आहे. आता परत थोडा खाली आला. आता तुम्ही एन्जॉय करा, तुम्हाला मजा येईल. हे परत मी वासुदेवानंद सरस्वती यांचं जिथे पादुका ठेवल्या आहेत तिथे आलो. हारी जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालून अंगे काळी, प्रतिपाळी तो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी, कोठे तो अवतारी. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, जैसे काय करावे, कवण्या परी रहावे, कवणे येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, जैसे काय करावे, कवण्या परी रहावे. या राणी माझी करुणावाणी, काया कष्टी प्राणी, ऐकून घेशील कानी, देशील सौख्य निदानी. संकटी होऊन मूर्छित असता, पाजिल कवना पाणी. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, जैसे काय करावे, कवण्या परी रहावे. कवण येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, जैसे काय करावे, कवण्या परी रहावे. त्या वेळा सत्पुरुषांचा मेळा, पाहतसे निज डोळा, लाविसी भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा. श्रीपाद श्री वल्लभ म्हणती, अभय तुझ गोपाळा. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परी रहावे. कवण येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे. सांगावे कवना ठाया जावे, कवनाचे स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परी रहावे. कवण्या परी रहावे, कवण्या परी रहावे.
आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण दर्शन घेऊन आता निघण्याच्या तयारीत आहोत. दर्शन घेतलं, निघालो आम्ही. तो असाच मी फिरत जाईन, असाच माझ्या चॅनलला, माझ्या सोशल प्रो चॅनलला शेअर करा. हा व्हिडिओ जर कोणी आलं नसेल माणगावला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी ट्रॅव्हल ब्लॉग तुमच्यासाठी आणत जाईन. हा दत्त महाराजांचा फोटो आहे जो वासुदेवानंद सरस्वतींबरोबर आहे, जो असा फोटोशॉप करून त्यांनी लावलेला आहे मंदिराच्या पाठीमागे. ते इथे मस्त वाटते, त्यामुळे हा मी केला रेकॉर्ड.